नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी आजच्या दिवशी लोकांना सल्ला राहील की जे स्थानिक आहेत, जे भूमिपुत्र आहेत, त्यांनी आपली जागा विकू नका. कारण आज विकलेली जागा भविष्यात तुम्हाला डबल किंमत देऊनही परत घेता येणार नाही. कारण ज्या स्पीडने, ज्या वेगाने खोपोली पाली रोडवर मी मागच्या 5 वर्षापासून अभ्यास करतो आहे, त्या वेगाने ट्रान्झॅक्शन होतात. लोक जागा विकतायत, खरेदी करतायत आणि मोठ्या मोठ्या संख्येने लोक मुंबईवरून इकडे येत आहेत आणि जागेचे ॲक्विजिशन होत आहेत. त्या स्पीडच्या गतीचा जर विचार केला तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये ह्या भागात कुठेही जागा नसणार आहेत. तर जागा ही तेव्हाच विका जेव्हा त्याची खूप अत्यंत जवळ, अत्यंत गरज असेल. आणि जर तुमच्याकडे 2 एकरची जागा असेल तर त्यातलं कुठेतरी अर्धा एकर विका. मी एक ब्रोकर असून देखील हा तुम्हाला सल्ला देतो आहे. कारण आज 30 लाखांनी विकलेली जागा उद्या जर तुम्ही किंवा 1 वर्षांनी ती जागा 40 लाखाला जरी मागितली तरी ती जागा मिळणार नाही. कारण जागा नसतील आणि विकणारा देईलच असे नाही. परत माझी भूमिपुत्रांना विनंती आहे की पुढील 3-4 वर्षामध्ये जागेला एवढी किंमत येणार आहे, एवढी किंमत येणार आहे की विचारता सोय नाही. भविष्यात तुम्हाला आज 4 एकरची जागेची जी किंमत आहे, भविष्यात तुम्हाला अर्धा एकरला मिळेल. म्हणून तुम्ही विकू नका. आता माझा हा एक व्यवसाय आहे, धंदा असल्यामुळे मी त्याच लोकांना जास्त करून जमीन देणे प्रेफर करतो. ज्या लोकांकडे जमीन नाहीत, जे भूमिहीन आहेत, त्यांना आपण विकेंड होम, सेकंड होमसाठी जागा शोधून देतो. जर मुंबईच्या लोकांना इथे फ्युचर दिसत असेल तर इथल्या लोकांना, गावाकडच्या लोकांना शहरामध्ये कसं फ्युचर दिसू शकेल याच्यावर विचार करा. त्यांच्या मुंबईच्या जर व्यक्तींच्या हिशोबाने जर इथे सेकंड होम भविष्यासाठी मी एक छोटी इन्व्हेस्टमेंट करू शकतो जंगलात येऊन गावाकडे, तर गावातल्या लोकांनी 4 एकर विकून मुंबईमध्ये 1 BHK फ्लॅट घेणे कितपत योग्य आहे हे विचार करण्याजोग आहे. तर आज मित्रांनो, मी एक नवीन ऑप्शन तुम्हाला घेऊन आलो आहे, अर्धा एकरचा. जिथे आपण अर्धा एकर जागा घेऊ शकता. जागा आहे पूर्ण 4 एकर, त्यातली तुम्ही कमीत कमी अर्धा एकर जागा घेऊ शकता. एक छोट्याशा वॉटर बॉडीला लागून इथे ही 4 एकर जागा आहे. ही सुंदर, सपाट आणि सह्याद्री पर्वतांच्या कुशीत असलेली भातशेती, एक सुंदर मातीची कच्ची जागा ही विकणे आहे. मोठमोठ्या आपण कंपन्यांना, प्रोजेक्टला कमवून देण्यापेक्षा जर एखादी जागा स्थानिकाची असली तर स्थानिक माणसाला पहिले प्राधान्य द्या. त्याची जागा विकत घ्या. त्याची जागा तुम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा ते द्यायला तयार असतात. पण लोक विश्वास दर्शवत नाही. लोक कंपनीकडे आकर्षित होतात, लोक मोठमोठ्या प्रोजेक्टकडे आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांची हातातून एक चांगली प्रॉपर्टी निसटून जाते. ही डांबरी रोडला लागून अगदी 4 एकर अखंड जागा आहे. आता हा पहिले आपण रस्ता बघूया, नंतर तुम्हाला वॉटर बॉडी दाखवतो. एका वेळी 2 गाडी पास होतील इतका मोठा असा रोड आहे. या रोडवरून तुम्हाला ST बस जातात, परत प्रायव्हेट अशी ऑटो देखील जातात आणि ही पूर्णतः सपाट अशी भातशेती आहे. आता आपण पुढे जाऊया. इथून जवळचं गाव अगदी हाकेच्या अंतरावर आहे. प्लॉटिंगमध्ये इंटरनल रस्ते असतात, अंतर्गत रस्ते, जे काही दिवसांनी मेंटेन होतील का नाही होतील याची काही शाश्वती नसते. तर सरकारी रोडला टच असणारी जागा दरवर्षी रस्ता बनतो, त्याच्यामुळे जागेला मरण नाही. जागा कधीही विका तरीही चांगल्या किमतीमध्ये विकली जाऊ शकते. आणि प्लॉटिंगपेक्षा हे इंडिव्हिज्युअल रेट नेहमी कमी असतात. फक्त जागेला पूर्णतः कंपाऊंड असणे, पोझिशन असणे आणि रोड, लाईट, पाणी असणे महत्त्वाचे आहे. ही बघा, ही पूर्णतः अशी सपाट 4 एकर जागा आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकर, 30 गुंठे, 28 गुंठे, 25 गुंठे असे वेगवेगळे सातबारे देखील आहेत. मागचा तुम्ही एक सह्याद्रीचा डोंगर, पर्वतरांग पाहू शकता. आणि इथे वीटभट्टी होते. त्याचं कारण असं की एक चांगली माती, सुपीक माती आणि मागे पाण्याची व्यवस्था. तर आपण मागे पाण्याचा जो स्रोत आहे तो पाहायला चाललो आहोत. तालुका सुधागड, जिल्हा रायगड आणि पाली अष्टविनायक मंदिरापासून
एक 3-3.5 किलोमीटर अंतरावर ही ॲग्रिकल्चर भातशेती आहे. पूर्णपणे टायटल क्लिअर, गव्हर्नमेंट सर्वे झालेला आहे. 7/12 सिंगल आहे. क्लास 1ची प्रॉपर्टी आहे. ही वर्ग 1ची खुद्दची प्रॉपर्टी आहे. तुमच्या नावावर होईल, नावावर 7/12 होईल. त्यासाठी तुम्ही शेतकरी होणे आवश्यक आहे. खोपोली शहरापासून आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवेपासून ही जागा फक्त आणि फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे. पूर्णतः ही जागा सपाट असल्यामुळे इथे तुम्हाला डेव्हलपमेंटला खर्च येणार नाही. बांधकाम हे तुमचं कमी खर्चामध्ये भागून जाईल. हा जो बांध आहे याला लागून पाहू शकता तुम्ही, हा पाण्याचा स्रोत आहे. आणि आता आज 1 मे असल्यामुळे देखील मे महिन्यामध्ये इतकं पाणी असतं, म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. त्या अनुषंगाने पूर्णतः 12 महिने इथे पाणी राहतं. आता एकदम खालच्या लेवलला आहे, पण एक 10-12 दिवसानंतर हे पाणी जेव्हा संपायच्या मार्गावर येतं तोपर्यंत इथे पावसाळा चालू होतो. ह्या पाण्याच्या झरामधूनच हे सगळे लोक पाणी घेऊन जात आहेत. सुंदर अशी एक जागा. आणि सरसगड जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी आणि पाली बाजारपेठेपासून फक्त एक 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर सुंदर अशी 4 एकर जागा. त्यातली तुम्हाला परत एकदा सांगतो कमीत कमी अर्धा एकर मिळेल. किंमत इथे आहे यांची 2.25 लाख रुपये गुंठा, म्हणजे 225 रुपये पर स्क्वेअर फीट निगोशिएबल या हिशोबाने यांची किंमत आहे. प्रॉपर्टी कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.